सन्माननीय ॲडव्होकेट यांच्या हस्ते हरकुल संघ आणि नांदगाव संघ दोन्ही संघांचं या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. शास्त्री स्वप्नील चव्हाण पहिला चेंडू सामना 4 षटकांचा राहील. कृपया 4 गोलंदाज प्रेक्ष वापरायचे आहेत. कृपया करून तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश नांदगाव तुमचं समजा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तारीख 2 जानेवारी आणि आज आपल्या हर्षद सावंत मित्रमंडळ आयोजित भव्य असे डे टुर्नामेंट असत आणि आपल्या तिकडे जाऊचा असा मस्तपैकी असं एन्जॉयमेंट. आणि तिकडे आज उद्घाटन सामना. सो उद्घाटन वगैरे तिकडे असा. सो उद्घाटनला आपल्या तिकडे जाऊचा. उद्घाटन सामना पण होतो. सो आपण तिकडे जाऊया. उद्घाटन वगैरे कवर केल्यानंतर मग आपण जाऊचा बाजारात. मस्तपैकी असं व्हिडिओ होतो. तर मित्रांनो, जाऊया आपण आता तिकडे ग्राउंडवर. कशी काय तयारी झाली तुमका दाखवते. पाठीमागे लागलो तिकडे हा. आणि मस्तपैकी सकाळ तुम्ही एन्जॉय करू शकतास. होऊ शकतास योगा मस्तपैकी अशी सकाळ. चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता ग्राउंडवर. सो चला आणि तिकडे जाऊया आपण. उद्घाटन कसं करतो तर बघूया. सो चला. संजय अग्रे साहेब शिवसेना ओपन येथील यांच्या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हर्षद सावंत मित्रमंडळ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय संजयजी आग्रे साहेब आणि त्यांच्या समोर झाले आमचे सन्माननीय संजयजी पटेल, संजय सावंत सर, लहूलाड, दामोदर लाड, सर्व मान्यवरांचं तसेच सन्माननीय समीर भालेकर. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 25,026 आणि द्वितीय क्रमांकाचे जे बक्षीस आहे 15,026. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस सन्माननीय संजय आग्रे यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते सन्माननीय समीर भालेकर यांच्याकडून. चषक आहे तो या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रथम क्रमांकाचा चषक पवन भालेकर. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते जोईल यांच्याकडून. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. थोड्या वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झाला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. त्यानंतर लगेचच या ठिकाणी दीप प्रज्वलन होईल. या ठिकाणी वाढतील मान्यवर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. या ठिकाणी आमच्या ग्राउंडवरती जाऊन उद्घाटन करू. अतिशय वाढवायचं आहे. त्या जागेवर उभं राहायचं साहेब. 1 मिनिट जागेवर राष्ट्रपती तिथे घ्यायचं. 1 मिनिट जागेवर. 1 मिनिट संदेश पटेल हा इकडे राहा ना. इकडे राहा. इकडे हा इकडे बरोबर आहे. पंजाब सिंध
गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। भारत माता की ये जेंजिस को सारी चीज सन्माननीय आग्रे साहेब या ठिकाणी सुंदर फटका मारलेला आहे कवरच्या दिशेने। हरकुल संघ आणि नांदगाव संघ दोन्ही संघांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत दोन्ही संघांच्या आजच्या मित्र मंडळ यांच्या वतीनं। या ठिकाणी नाणेफेक चालली आहे, थोड्या वेळात आपलं या ठिकाणी निर्णय कळवायचा आहे। कृपया मान्यवरांना विनंती करीत आहोत आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे। मित्रांनो आपला झालेला असा उद्घाटन चला मित्रांनो उद्घाटन झालेलं असा आता किती काय बॅटिंग आहे की बॉलिंग आहे ती बघूया। यांना उशीर झाला, थोडीशी बॅटिंग पण होती, परंतु वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेसाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण हजर राहिलाच मान्यवर आहोत। या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण हजर राहिलात। सन्माननीय आग्रे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय शाल त्रिपळ घेऊन त्यांचा शाल त्रिपळ घेऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत। मनपूर्वक स्वागत। मध्ये छोटे खाली स्पर्धा व्हायची, आम्ही आवर्जून साहेबांकडे जायचो, साहेबांना विनंती करायचो साहेब आम्हाला सहकार्य करा, कधीही त्यांचा हसमुख चेहरा आणि गांगोपाळीची प्रार्थना करतो की असंच हसमुख चेहरा आम्हाला मिळू दे। नेहमी त्यांचं सहकार्य असं ज्यावेळी आम्ही हात मारतो त्यावेळी ते धावत येतात, स्पर्धा असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे। आणि आज या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आपण आलेला आहात। आपण परत एकदा या हर्षस्वामी मित्र मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। हर्षल सावंत, विलास लाड, सर्वच विजय लाड आणि सर्वच मित्रमंडळांनी स्पर्धा भरवली। त्या स्पर्धेसाठी आम्हाला मान सन्मान केला, तर त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो। तसंच माझ्याबरोबर माझे सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती संदेश पटेल, संजय सावंत, रामू लाड, भामा सावंत, मारुती मिस्त्री, सर्वच व्यासपीठावर मान्यवर आणि खरोखर आज आपल्याला वेळ झालाय, शुभेच्छा तर मी देतोच। आणि गांगवाडीचा प्रत्येक कार्यक्रमाला मॅच असू दे, देवस्थानाचा कार्यक्रम असू दे, कुठचाही कार्यक्रम असू दे, गांगवाडी म्हटलं की मला पहिलं प्रत्येक कार्यक्रमाला यावं असं वाटतं, कारण की माझा जन्मच गांगवाडी झाला असल्यामुळे हा गांगवाडीवर माझं विशेष प्रेम आहे। त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्हाला माझी गरज लागेल त्यावेळी मी तुमच्या पाठी 100% असेल आणि तुम्ही माझ्या पाठी असे 100% राहा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। आणि इथे थांबतो, कारण काय 10चा कार्यक्रम 12 वाजले तरी अजून ते क्रिकेट स्पर्धक असतील, त्यांना उत्सुकता आहे खेळण्याची, भाषणाची त्यांची इच्छा नाही ऐकायची किंवा काय, त्याच्यामुळे त्यांना आधी खेळायला आपण प्रोत्साहन करूया। आणि ज्यावेळी तुम्हाला माझी मदत लागेल त्यावेळी मी तुमच्या पाठीशी आहे एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराज। स्वप्नील चव्हाण पहिला चेंडू, सामना 4 षटकांचा आहे, कृपया 4 गोलंदाज प्रेस वापरायचे आहेत, कृपया कर्णधार नोंद घ्यायची आहे। हॅलो 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 यांच्यासाठी चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न। या ठिकाणी माझ्या समेत अवधूत जोईल या ठिकाणी समालोचक दुसरे सहकारी या ठिकाणी काम पाहतात। स्वप्नील यांचा पुढील चेंडू, परत एकदा सुंदर चेंडू लागोपाठ या ठिकाणी बीट होता, सुंदर गोलंदाजी, पंचांकडे दाद मागतात परंतु पंच या ठिकाणी काही फरक पडत नाही, आबाद होईल। अनेक त्याचे माझे सहकारी अवधूत जोईल, परत एकदा स्वप्नील यांचा पुढील चेंडू, सुंदर फटका मारला पायाच्या ठिकाणी हवेमध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर खेळ, पहिला गडी बाद होतोय तो चव्हाण। हरकुल संघाकडून नक्कीच गोष्टी नॉन स्ट्राईकला आदेश पोचले। हा सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नील चव्हाण यांच्याकडून।
निर्धाव चेंडू जाते एक अशी धाव संख्या, एक गडी बाद एक, 4 षटकांचा सामना. साखळ पद्धतीचे सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत. प्रत्येक खेळाडूला परत या ठिकाणी खेळण्यासाठी चान्स मिळणार आहे. परत एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आज भोसले यांचा, परंतु निर्धाव चेंडू एक गडी बाद एक अशी धाव संख्या. पहिलं षटक, सुंदर षटक स्वप्नील यांचं आणि खरोखरच या ठिकाणी जखडून ठेवलं ते फलंदाज हरकुळ संघाच्या फलंदाजांना. एक धावेमध्ये समाधान. धावसंख्या होते ते 12. निलेश यांचा पुढे चेंडू तुषार यांच्यासाठी आणि धावायचं आहे. एक धाव परत ह्या क्षेत्ररक्षण 2 धावा या ठिकाणी धावून निघतात आणि 2 वाढ धावसंख्या होते 14. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. तुषार त्यांच्या कामावर आहे. निलेश यांच्या गोलंदाजीच्या कामावर ते तुषार. हा सुंदर फटका मारलाय, समोर पावायचा आहे आणि हा सुंदर खेळ आणि तुषार बाद होत आहेत आणि धावसा 5वा गडी बाद होत आहेत 14 या धावसंख्येवर. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. व्यक्तिमत्व हरकुळ संघाकडून बऱ्याच वेळा खेळताना पाहिलेले आहेत. एक चांगला गोलंदाज अशी त्यांची ओळख. परत एकदा आता राईट आर्म ओव्हर द विकेट डाव्या फलंदाजासाठी लागते ते निलेश. एक डिक्लेअर आहे. धावसंख्यात संपलंय काय षटक. धावसंख्या 15, डिग्रेडेड 16 धावांची आवश्यकता. विशाल पण नैसर्गिक अडथळ्यामुळे बॉल अडतो आणि एक धाव ते मिळते ती नांदगाव संघाने. खातही ते ओपन होते नांदगाव संघाचं 1 या धावेने. हरकुळ या संघाने छोटस लक्ष इथे ठेवलंय 16 धावांचं. आजचा हर्षद मित्रमंडळ आयोजित भव्य लीग पद्धतीने टेनिस ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस, पहिला 17 दिन, पहिला सामना. आता थोड्याच वेळापूर्वी माननीय श्री शिवसेना उपनेते संजयजी आगरे साहेब यांच्या हस्ते इथे उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यानंतर हा पहिला सामना इथे झाला होता नांदगाव वर्सेस हरकुळ. परत एकदा विशाल उत्तुंग फटका. स्ट्राईकवर आहे तो आर्यन आणि नॉन स्ट्राईक आहे तो अलीम. परत विशाल मानाग्रित तो आर्यन. परत उत्तुंग फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण तो भोसले. धावणे भर होते. संख्येने धावसंख्या केली ती 4. बेनबाद 4. तसेच आमचे सहाय्य समालोचक भामा सावंत सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच गुन्हेगारचं काम पाहतात ते शुभम सावंत 3 दिवसासाठी. तसेच राजू बागेवाले समालोचक इथे उपस्थित आहे. सर्वांचे हार्दिक स्वागत. उत्तम फटका अलीमचा आणि बॉल चाललाय. विजय किती आबा फटका रिव्हर्सची बॉल चाललाय. चौकार 4 धावांसाठी फलंदाजी करतोय तो आलिम आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये वाटतं सामना संपवायच्या मार्गावर आहे तो आलिम. आता फक्त जिंकण्यासाठी 4 धावांचं लक्ष राहिलंय नांदगाव संघाला जिंकण्यासाठी.
सुंदर बॉलिंग बरोबर विशालाची आणि आली मध्ये बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो नांदगाव या संघाला. तो उमेश उत्तुंग फटका आणि धाव संख्या डिक्लेअर बॉल मारता बघ सांग पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळतोय तो आर्यन आपल्या संघासाठी. परत एकदा उत्तुंग फटका बॉल चाललाय तो 8 8:30 9ची काहीतरी ती शिवारेच्या फार 6 धाव झाली आणि नांदगाव संघ हा पहिला सामना विजय होतोय. 5 6 7